मित्रांनो, हा आपला चौथा एपिसोड आहे आणि ह्याच्या आधीच्या 3 एपिसोडमध्ये मी माझा चेहरा दाखवलेला नव्हता. त्याची काही कारण होतं, नेक्स्ट कधी मध्ये सांगेन. आज आपले खास मित्र आपल्या चॅनलवर आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण अखलाक रिअल टॉकचा लाईव्ह रेकॉर्डिंग करत आहोत. त्यांचं नाव आहे श्री विनय गुप्ताजी. विनय गुप्ताजी, आपलं रिअल टॉक चॅनलवर वेलकम. थँक्यू. खूप खूप आभारी. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. आता आपण पाहिले त्यांचं नाव विनय गुप्ताजी आणि त्यांनी नमस्कार आणि सलाम दोन्ही केलं. ह्याचं कारण काय आहे ते पण त्यांच्याकडून आपण समजून घेऊया आणि त्यांच्याशी आपण थोडी मराठी चर्चा करणार आहोत. गुप्ताजी नाव म्हटलं तर तुम्हाला वाटतंय की नक्कीच नॉर्थ इंडियन आहे आणि सत्य आहे. तर गुप्ताजी, आपला आधी व्यवसाय काय तो थोडा सांगा. आमचा अखलाक भाई खूप पूर्वी भाजीचा व्यवसाय होता हा, भायखळ्यामध्ये, मुंबईमध्ये. पण सध्या तरी आम्ही महाडला 40 वर्ष आहोत. महाडला 40. आणि त्याच्या आधी कुठे होते? मुंबई भायखळा. मुंबई बायकलीला होते. हा, होलसेल मार्केटला हा, व्हेजिटेबल आणि फ्रूट दोन्ही करायचे होलसेल मध्ये. ओके. अच्छा, विनयजी, यांचं बघा, महाडला छत्रपती शिवाजी महाराज जो चौक आहे तिथे यांचं फ्रूटचं शॉप आहे. स्क्रीनवर तुम्हाला मी थोडंसं दाखवत सुद्धा आहे. कधी महाडला आले तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि रिझनेबल रेटमध्ये यांच्या शॉपवर फ्रूट वगैरे भेटतो. अच्छा, तुम्ही जे फ्रूट वगैरे जे शॉपिंग वगैरे करता हे कोणत्या मार्केटमधून आणता, कुठून काय आणता? आता अखलाक भाई हे बघा, वाशी मार्केट फर्स्ट आहे. हा, सेकंड पूना मार्केट आहे. एपीएमसी मार्केट आहे. हा, मार्केट यार्ड आहे. तुम्हाला पण माहिती असेल हे. होय, वाशी फूड मार्केट हे अख्ख्या जगाला माहिती आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुणा आहे. हम्म. आणि एक छोटा मार्केट वाई, सासवड, वेगवेगळ्या ठिकाणाहून आणता. हा, काही सीताफळ झाला, पेरू झाला, पपई झाला, हे सगळं सासवड आणि वाईवरनं येतं. अच्छा, स्थानिक जे लोकांच्याकडे जे फ्रूट जे म्हणजे आपल्या फळ फवाराचे असतात ते त्यांच्याकडे तुम्ही विकत वगैरे घेता का? हो ना, हो ना. हापूस आंबा हा आपल्या कोकणामधला तुम्हाला आहे, माहितच आहे. हा. त्याला जगात तोंड नाही आहे. आणखीन कोणतं फळं घेता? त्याच्यानंतर नारळ झाला, दिव्यागर सिवर्धनचा आम्ही घेतो. त्याच्यानंतर पेरू आहे, चिकू आहे. लाटवणवाले आपले खाचे चाचा आहेत, हा, त्यांचा चिकू घेतो आपण दरवर्षी. बरोबर. आंबा घेतो त्यांचा. हा सगळा लोकल फ्रूट पण आपण घेतो होलसेल मध्ये. म्हणजे ते बाहेरून येऊन आपल्याकडे इथे धंदा करून स्थानिक लोकांचं जे 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 प्रोडक्शन आहे, आंबा वगैरे फळ फ्रूट जे, ते सुद्धा त्यांच्या दुकानावर अवेलेबल असते. म्हणजे लोकांना, लोकल लोकांना सपोर्ट सुद्धा ते करतात. आता एक अखलाक भाई तुम्हाला सांगायचं झालं हा, तर एक ड्रॅगन फ्रूट ही एंट्री केलाय एक म्हणजे फ्रूट हा येतोय 8-10 वर्ष, हा, पण आता खूप पॉप्युलर झालेला आहे. जास्त झाले. खास करून तुम्हाला डेंग्यू वरती किंवा आपल्या ब्लड मध्ये व्हाईट ब्लड सेल्स किंवा प्लेटलेट्स पडलेले आहेत, हा, तर तोही फ्रूट आपल्या कोकणामध्ये होतो. महाराष्ट्रात सगळीकडे होतो. पण माझ्या एका फ्रेंडली लोणेरेमध्ये लावलाय आणि एक फ्रेंड माझा पोलादपूरला आहे, ते पण आपण घेतो. अच्छा, व्हेरी गुड. आता आपण गुप्ताजींना खास आपलं गेस्ट का बोलवलं त्याचं कारण हे थोडंसं त्यांच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आणि मराठीत करतोय, बरोबर. कोकणातला मुस्लिम समाज हा कोकणी भाषेत बोलतो, ते सुद्धा माहिती आहे. कोकणी भाषा 1000 वर्ष जुनी आहे आणि कोकणी भाषा म्हणजे मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, पर्शियन हे याचं मिक्सर आहे. गुप्ताजी आहेत ना, कोकणीमध्ये सुद्धा म्हणतात. अच्छा, तुम्ही मराठी पण म्हणता, कोकणी पण म्हणता, हे तुमचं काय आहे जरा सांगा. आता अखलाक भाई हे बघा, माझा जन्म हा माणगावला झालेला आहे अच्छा, आणि इथली जी लोकल भाषा आहे हा, ती कोकणी आणि मराठी ही 2 भाषा आहे. बरोबर. आपण इथं जो धंदा करतो, इथली लँग्वेज आहे, मग आपल्याला इथं शिकायलाच पाहिजे बरोबर, आणि बोलायला पण पाहिजे. आम्हाला लोकांजवळ बोलायला पण इझी पडतो. इझी पडतो. आणि माझं असं मत आहे का प्रत्येक माणसाने यांनी धंद्यानिमित्त आलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्रीयन भाषा, मराठी भाषा, कोकणी भाषा शिकावं त्या माणसाने, बरोबर, असं मला वाटतोय. कारण आपल्याला इथं धंदा करायचा आहे तर आपल्याला इथली लोकल भाषा यायला पाहिजे. बरोबर. हा, त्या दृष्टिकोनातनं आपण, आणि मी स्वतः मराठी शाळेत शिकलेलो आहे. nice. म्हणजे गुप्ताजी, तुम्हाला तुमचे म्हणजे फॅमिली, मुलं, पत्नी वगैरे हे सुद्धा मराठी सगळे समजतात, सगळे बोलतात? हो, इथं मुलं इथं जन्म झाले, इथे जन्म झालेली आहे. मराठी शाळेत शिकलेत आमची मुलं. हा, ह्या म्हणजे गुप्ताजींचा हा मराठी भाषेवर प्रेम आहे आणि तसंच कोकणी भाषेवर सुद्धा प्रेम आहे. तुम्हाला भोजपुरी सुद्धा येत असेल? हो हो. भोजपुरी सुद्धा पण त्याने येते, पण मराठी भाषा त्याचा जे बोलण्याचे कारण सुद्धा आपल्याला सांगितलं की एक जी भाषा आहे स्थानिक भाषा बोलल्यामुळे लोकांची जवळकी वाटते, लोकांचे विचार देवाणघेवाण
आणि लोकांचं काय रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला इझी समजते. तुम्ही काय मेसेज द्या की दुसरे जे बाहेरचे लोक येतात, जसं मुंबई किंवा मेट्रो सिटीमध्ये आपण बघतो, काही लोक मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही असे म्हणतात, त्यांना काय मेसेज द्याल? माझा असा मेसेज आहे एकलाख भाई, का त्यांनी इथली भाषा अगदी शिकायचा प्रयत्न करायला पाहिजे. अगदी तुटली फुटली असलेली तरी त्यांनी बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्या इथे जी माणसं आहेत म्हणजे जवळजवळ सगळे मराठीतच बोलतात. बरोबर. मग म्हणूनच त्यांना समजल भाषा समजायला पाहिजे, म्हणून मराठी शिकायला पाहिजे, कोकणी शिकायला पाहिजे. बरोबर. जसं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो कम्युनिकेशन गॅप, दोन वेगवेगळे भाषिक किंवा वेगळी भाषा बोलणारी लोक आहेत, एक मराठी बोलणारा आणि एक हिंदी बोलणारा किंवा अदर लँग्वेज बोलणारा, गुजराती बोलणारा, दोघांची भाषा जर वेगळी आहे ते एक दुसऱ्याला काय समजणार. फक्त त्यांची लँग्वेज मग फक्त इशाऱ्याची भाषा असणार. ज्याला आपण दुसरी भाषा म्हणतो ना, हँड्स आपल्या एक्सप्रेशन्सवर, अशी भाषा होऊ शकते. म्हणून गुप्ताजींचं हे बोलणं आहे की तुम्ही फक्त म्हणजे स्थानिक भाषा शिका. बाहेरचे लोक येणार म्हणजे कोणते, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, युपी, बिहार या अन्य जे भाषिक जे आहे दुसऱ्या राज्यातले, इथे आल्यावर इथल्या भाषेला प्राधान्य शिका. म्हणजे लोकांचं जवळकी वाढेल, ह्या भाषेने गोडवा आहे आणि एक आपुलकीशी वाटेल. बरोबर. आपल्याला समोरच्या माणसाजवळ आपण काय बोलतोय ते तर समजायला पाहिजे. ते समजायला पाहिजे. हा, म्हणून ते माणसाने शिकावं इथं आल्यानंतर. बरोबर. आता थोडंसं कोकणीतलं कसं काय बोलता तुम्ही सांगा. आता थोडं कोकणी बोलतो, मुस्लिम हो, कोकणी. बोलू ना. जर असं बोला, आता कोकणीतच तुम्ही माझ्याजवळ बोला. आता माझे बरेचसे मित्र राजेवाडी, तुडील, कोकणी बोला. ह्या कोकणामध्ये मोप माझे दोस्त लोक आहेत हा. आणि गल्फ मध्ये पण मोप दोस्त लोक आहेत माझे. अच्छा. मग त्यांचा फोन मी राहिला का मी त्यांच्याजवळ कोकणीतच बोलतो. आपल्याला अच्छा. मी मराठीत त्यांच्याजवळ बोलत नाही. कोकणी भाषा मला आवडते, हा. मला प्रेम आहे, त्यांचा पण आमच्यावर प्रेम आहे. बरोबर. मराठी असू द्या, हिंदी असू द्या, सगळ्यांचा माझ्यावर प्रेम आहे आणि भरपूर प्रेम मला भेटला इथं कोकणामध्ये. बघा, सोशल मीडियाच्या माध्यमानेच हे मला भेटले गुप्ताजी, विनय गुप्ताजी, की यांनी माझ्या एका नातेवाईकडून नंबर घेतला. माझे व्हिडिओ पाहायचे. दुसरा जो माझा चॅनल आहे कोकणी माउंटेनियर, ते त्यांना आवडायचे. लोकांना म्हणजे हिंदीतला तुम्ही जास्त असतात, त्याचं मराठी थोडंसं असतात. तर त्यांनी नंबर घेऊन त्यांनी माझा संपर्क केला, माझ्याशी ते बोलले आणि तेव्हाच माझं नाव सांगितलं, विनय गुप्ता बोलतोय, आणि त्यांनी कोकणीत बोललं, अस्सलाम वालेकुम अखलाक भाई, आप कैसे हो, मोहब्बत, हिंदी असे सगळे मिक्स. आणि तेव्हा मला एक हे झालं यांच्याशी. आणि मी त्यावेळी मग 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे, 2022ची. आम्ही येऊन महाडला जेव्हा ट्रॅव्हल करताना गुप्ताजीचा नंबर माझ्याकडे होता सेव. मी त्यांना भेटलो आणि त्यांच्यावर आणखीन पण त्या दुसऱ्या माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, त्यांची इंटरव्ह्यू सुद्धा मी घेतलेली होती. ओके. काय लास्ट मेसेज काय असं समाजाला आणखीन काय देणार? सगळ्यांनी एकत्र मिळून मिसळून राहावा आणि देशाची प्रगती करा और आपस में प्यार बढ़ाओ. आप कुछ इसमें कहोगे, कुछ भोजपुरी में कुछ कहना चाहोगे? मैं मतलब भाई कोकणी में ही बोलूंगा कि हाँ. आदमी इस दुनिया में चंद दिनों के लिए या चंद सालों के लिए आता है, हाँ. मोहब्बत रखे हो सबसे, हाँ. यही मैसेज है. आजकल के दौर में थोड़ा सा सांप्रदायिक बहुत बढ़ गया है, हाँ. तो हर आदमी को एक दूसरे से कुर्बत होना चाहिए, मोहब्बत होना चाहिए, होना चाहिए. तो ही अपना ये देश थोड़ा सा आगे जाओ. आगे जाएगा. यस. तर विनयजीचा एक मेसेज की राष्ट्रीय एकोपा एकतावर जे भर देतात आणि हे सत्य आहे. आज त्याची गरज आहे, राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे. आपल्या आपसातला भेदभाव विसरून प्रेम सद्भावनाचा मेसेज द्यायला पाहिजे. तर विनयजी, आपला खूप खूप धन्यवाद की आपण आपल्या चॅनलवर आलात. आपला क्रिएट टॉक चॅनलवर बेस वाटला. जी बेस वाटला मला. तर हा आपला एपिसोड रिअल टॉकचा होता. अशीच आपण रिअल टॉकचे एपिसोड बनवतो, वेगवेगळ्या विषयावर, भूत, शैतान, ह्याच्यावर रिअल स्टोरीज, आणखी समाजाला ज्या विषयाची गरज आहे त्या विषयावर आपण पॉडकास्ट बनवू रिअल टॉक चॅनलवर. ओके. थँक्यू. वंदन. थँक्यू.